सगळ्यात आधी सगळ्या मित्रमैत्रिणींना, भावा बहिणींना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, मंगलमय धम्म दुपार. तर मित्रांनो, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? आशा करते की तुम्ही पण मस्तच असाल. तर बघा, एवढ्या अशा सुंदर वातावरणामध्ये बघा, आज मी म्हटलं चला तर तुम्हाला आज गाऊनच दाखवते. तर बघा, ही अशी सुंदर असं वातावरण आहे. ऊन पडलेलं नाही, असं बादल बादलच आहे आणि हवा पण अशी झुडझुड वर आहे. तर म्हटलं घरात काही व्हिडिओ बनवायचा नाही, वर जाऊनच व्हिडिओ बनवायचा. तर वर जाऊन व्हिडिओ बनवायचं म्हणजे वर ढगत नाही गेली, मी इथेच आहे. खालून 10-12 पायऱ्या चढून वर आली स्लॅबवर. इथे येऊन व्हिडिओ बनवते म्हटलं. खाली पण छान लख्ख लाईट होता व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला गाऊन दाखवायला, पण म्हटलं नाही, छान वातावरणातच जायचं आणि तिथे जाऊन व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी वर आली. तर गैरसमज करून घेऊ नका. वर म्हणजे मी काही ढगात गेली नाही, मी अजून धर्तीवरच आहे. जीवन खूप सुंदर आहे आणि जीवनाचा आनंद मी असा भरभरून घेणार आहे. सृष्टी बघायला आपल्याला फक्त दृष्टी लागते आणि आपलं मनस्थिती लागते. ह्या सुंदर वातावरणात यायला फक्त मला 15 पायऱ्या चढून वर यावं लागलं. तर ह्याचा आनंद घ्यायला मला काही पैसे लागले नाही. छान मी पंख्याच्या हवेतून निघून इथं छान थंडगार हवेत आले. माझं मन पण शांत झालं, डोकं पण शांत वाटत आहे. म्हणजे घरात राहिलं तर जसं चिडचिड वाटते, तसं नेचरमध्ये आल्यावर असं चिडचिड वाटत नाही, असं फ्रेश वाटते आणि माइंड पण आपलं फ्रेश राहते. तर हे एवढ्या असं सुंदर वातावरणात आल्यावर मला पण वाटलं की मी तुम्हाला गाऊन दाखवावं. तर बघा, मी तुम्हाला गाऊन दाखवते. तर बघा, हे आहेत नेटच्या स्लीव्स. हे बघा, दोन्ही बाजूला अशा नेटच्या स्लीव्स लावलेल्या आहेत आणि ही फ्रिल आहे. फ्रिलला अशी छोटीशी पिको लावलेली आहे पिंक कलरची आणि गळ्याला बघा अशी छोटीशी पिंक कलरची लेस लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल तर. आणि हे इथे असं छोटंसं फ्लावर बनवलं आहे आणि त्याला 2 फुलं लावलेले आहेत. आणि बघा, तुम्हाला गाऊनचं फिटिंग कसं वाटतंय, एकच मिनटं. बघा, तुम्हाला माझं गाऊन दाखवते आणि गाऊनचं फिटिंग सांगा कसं आहे. बघा, हे गाऊन आहे माझं आणि हे गाऊनचं फिटिंग सांगा. शोल्डरची फिटिंग सांगा आणि इकडची पण सांगा. आणि हे इथून कसं बसलेलं आहे, शोल्डरवरून कसं वाटतं. इथे एकही अशी प्लेट पडलेली नाही, तर तुम्ही बघू शकता. ही शोल्डरची फिटिंग आणि ही दोन्ही बघा कसं वाटत आहे. आणि ह्या गाऊनला इकडे बघा एक पॉकेट पण आहे, हे बघा. आणि पॉकेटमध्ये माहीत आहे का, पॉकेटमध्ये पैसे ठेवायचे नाही आणि पॉकेटमध्ये मोबाईलही ठेवायचा नाही आणि पॉकेटमध्ये तिजोरीच्या चाब्या पण ठेवायच्या नाही. माझं तसंच आहे, मी कधीच ते ठेवत नाही. आणि मी काय ठेवते माझ्या पॉकेटमध्ये दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. हे बघा, भरपूर होते, मुठ्ठी भरून होते, म्हणजे भरपूर होते, पूर्ण पॉकेट भरून होता. मी व्हिडिओ बनवायला वर आली ना, खाऊन एवढे वाचवले. म्हणजे चालत फिरत आपलं सुरूच राहते. खात राहायचं काहीतरी, जीवनाचा आनंद घेत राहायचा. जीवन खूप सुंदर आहे. एवढं आपलं जीवन सुंदर आहे. जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, सुंदर सृष्टीचा आनंद घेतला पाहिजे. खात पीत जगलं पाहिजे, हसत खेळत, काय नेहमीच सिरियस राहायचं, आहे की नाही. मग बाकीचं तर रोजमर्राची जिंदगीचे वस्तू जुळवता तर असं डोक्याला टेन्शनच असतं. तर टेन्शन एका बाजूला करायचं आणि जीवनाचा आनंद घ्यायचा आणि असे एक शेंगदाणे खायचे. चटोरी बिलकुल म्हणायचं नाही. माझ्या सेहतला जेवढं लागते तेवढं खाते आणि मी काही एवढी मोठी नाही आहे की तुम्ही मला मोठी पण म्हणाल. मी छान आहे, बघा, मी छान आहे.
आणि प्रत्येक गाऊनला बघा माझ्या पॉकेट असतोच. पॉकेटमध्ये मी शेंगदाणे, फुटाणे, भाकरवडी असं काही ना काही चालूच राहते आपलं. काही नाही काही खाण्याची वस्तू ठेवते मी. टाकला हात झाली इच्छा खा, असंच आहे. तर बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं गाऊन कसं दिसत आहे, रंग कसा आहे सांगा मला. जो रंग आहे तो कॅमेऱ्यामध्ये ओरिजिनल रंग नाही दिसत आहे, थोडं फेंटच दिसत आहे. आणि बघा, मला म्हणायचं आहे, जर मी हे गाऊन स्वतः शिवलेलं असेल तर फिटिंग सांगा कशी झाली. आणि फिटिंग सांगा कशी झाली. आणि जर मी हे गाऊन विकत घेतलेलं असेल तर किती रुपयाचं असेल ते पण सांगू शकता. एकदम 50 रुपयापर्यंत सुद्धा तुम्ही सांगू शकता. कितीपर्यंत असेल हे विकत जर घेतलं असेल गाऊन तर किती रुपयाचं असेल. आणि घरी शिवलं असेल तर मी स्वतः बनवलेलं जर असेल तर फिटिंग कशी झाली ते सांगा. मी माझे गाऊन कधी कधी स्वतःच बनवते. तर तुम्ही सांगा तुमच्या मतानुसार की कसं आहे. आणि ही फ्रिल कशी दिसते, स्लीव्सच्या वर ही फ्रिल लावलेली आहे, तर तुम्हाला कशी दिसते सांगा. आणि बघा, असं सुंदर वातावरणाचा आनंद घ्यायला मी वर आली. वर म्हणजे गलतीनं पुन्हाही एकदा सांगते की असं समजू नका वर म्हणजे ढगात गेली. ढगात इतक्या लवकर जाणार नाही. एकदा ढगाचं दर्शन करून आलेली आहे खाली, म्हणून मला जीवनाचा अर्थ कळला की नाही, जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला स्वतःला जगायचं आहे. स्वतःच्या आयुष्याचं शिल्पकार स्वतः आपण आहोत, दुसऱ्यांना बनू द्यायचं नाही.